आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आम्ही महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीचाच महापौर बसला पाहिजे, शिवसेनेचाच उपमहापौर बसला पाहिजे असं म्हणणार नाही। गणेश नाईकांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असेल असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं होतं। घराघरात जात मतदार यादी तपासा, उद्धव ठाकरेंच्या आज कार्यकर्त्यांना सूचना। दहिसर शाखेला उद्धव ठाकरेंनी दिली भेट। मागच्या 10 दिवसात राज्यामध्ये पावसामुळे 22 लाख एकरावरील शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन। आमच्या अजेंड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कृषी मंत्र्यांचं सारखं काही ना काही निघत होतं, शेवटी ठरवलं की आता कृषी मंत्री शोधू, ज्याचं काहीच बाहेर निघायला नको म्हणून दत्ता भरणेंना शोधलं। अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा पिकला। कीर्तनकारांनी नथुराम गोडसेचं समर्थन करणं ही गंभीर गोष्ट, गोडसेचं समर्थन करणाऱ्याचा बंदोबस्त पुरोगामी जनता करेलच, जयंत पाटलांची टीका। कीर्तन उधळून लावण्याच्या सूचना बाळासाहेब थोरातांनी दिल्या। अमोल खताळ यांचा थोरातांवर गंभीर आरोप। थोरातांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना तोंड दाखवता येणार नाही, खताळ यांचा थोरातांना इशारा। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं, सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून जयंत पाटलांची टीका। तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कुणी त्या दिशेनं जात नाहीत, जयंत पाटलांची टीका। काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात, मी सुद्धा मागवल्या आहेत। उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना आठवला। तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक, राणेंनीही डिवचलं। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद। जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही, शिरसाटांच्या कारनाम्यांचे पुरावे देणार, रोहित पवारांचं ट्विट। नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना चाळीसगावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर, मात्र एकाच व्यासपीठावर असून सुद्धा दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। जीएसटी संकलनात महाराष्ट्र सर्वात पुढे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातनं 3.8 लाख कोटी इतके रुपये जीएसटी संकलन। महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ही सर्वाधिक कर वसुली करणारी 5 राज्य। राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्याचा निर्णय 24 तासात मागे। पदोन्नती आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील तब्बल 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा। किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम। खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली तटबंदीची साफसफाई। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर सुद्धा काही वेळातच हा पूल कोसळला। ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे यामुळे हाल होणार।